विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टवर मी मंदार कुलकर्णी तुमचं स्वागत करतो. काही आगळं वेगळं हटके असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम विश्वसंवाद. नमस्कार मंडळी, मी मंदार कुलकर्णी विश्वसंवादच्या या 48व्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आजच्या एपिसोडचे पाहुणे आहेत नागपूरहून आपल्याशी संवाद साधणारे अतुल आणि प्राजक्ता. अतुल आणि प्राजक्ता यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर खरं तर त्यांचा मुख्य व्यवसाय हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा आहे. त्यांची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे नागपूरमध्ये आणि त्यांचे अनेक क्लायंट्स परदेशात विशेषतः अमेरिकेत पसरलेले आहेत. पण त्याचबरोबर ते जे एक अतिशय युनिक आणि वेगळं काम करतात त्या कामासाठी आपण त्यांना इथं भेटायला बोलवलंय. ते काम इतकं युनिक आणि इतकं पडद्यामागे राहून ते करतात की त्या ऍक्टिव्हिटीचं नाव काय असं विचारल्यावर त्याला त्यांनी काही नावही दिलेलं नाहीये. आणि म्हणूनच मी माझ्या साईडनी त्यांची ऍक्टिव्हिटी काय आहे हे कळल्यानंतर त्याला एंजल मेंटरिंग अशी माझी स्वतःची एक टर्म कॉइन करून तिला दिलेली आहे. आणि एंजल मेंटरिंग ही कन्सेप्ट काय आहे, ते लोक काय करतात, या सगळ्याबद्दल आज हे दोघे जण आपल्याशी गप्पा मारणार आहेत. तेव्हा अतुल आणि प्राजक्ता, तुमचं विश्वसंवादच्या या 48व्या एपिसोडमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. धन्यवाद मंदार. नक्कीच. तर अतुल आणि प्राजक्ता, आपण सुरुवात करूयात तुमच्या मूळ कामाबद्दल, म्हणजे जे सॉफ्टवेअर बद्दल आपण बोललो त्याबद्दल थोडंसं सांगा आणि मग आपण तुमच्या बाकीच्या कामाकडे वळूयात. सो तुमची ही जी सॉफ्टवेअर कंपनी तुम्ही चालवता ती काय करते आणि त्यातलं काही स्पेशलायझेशन आहे का? कुठे तुमचे क्लायंट्स आहेत? आमची सॉफ्टवेअर कंपनी जी आहे ती थोडीशी स्पेशलाइज सॉफ्टवेअर मध्ये काम करते. आम्ही अमेरिकेतल्या क्लायंट्स बरोबर काम करतो ज्यांना रूफिंग किंवा सोलर सर्व्हिसेस हवे असतात. म्हणजे आमचे जे क्लायंट्स आहेत ते कंपन्या आहेत तिथले युएसचे, आणि त्यांचे क्लायंट्स ज्यांना आपले स्वतःची रूफ रिपेअर करून घ्यायची आहे किंवा आपल्या स्वतःच्या घराच्या गच्चीवर सोलर पॅनल्स बसवायचे आहेत ते आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही एक प्रॉडक्ट तयार केलेला आहे. सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रॉडक्ट आहे तो. त्या सॉफ्टवेअर मधनं आम्ही त्यांना प्रत्येक रूफचं एस्टिमेट काढण्यासाठी रिपोर्ट बनवून देतो. तर त्यांचे क्लायंट्स म्हणजे त्या कंपन्यांना त्यांच्या क्लायंट्ससाठी हे एस्टिमेट जनरेशनसाठी कामी येतं रिपोर्ट. तर वर्षभरात किती सोलर एनर्जी जनरेट होईल, वर्षभरात किती सेव्हिंग होऊ शकतं सोलर एनर्जीवरनं, किती शॅडो होईल, कुठे करायचं कुठे नाही करायचं, किंवा घराचा रिपेअर करताना, गच्ची रिपेअर करताना इन्शुरन्स कंपनीना क्लेम जे द्यावं लागतं त्याच्यासाठी किती पैसे लागतील, काय लागतील, ह्या सगळ्या एस्टिमेटसाठी आमची कंपनी त्यांना रिपोर्ट्स तयार करून देते. अरे वा, हे अगदी युनिक आहे. कारण मी अशा टाईपचं कुठे सॉफ्टवेअर असतं आणि ते भारतात कुणीतरी केलेलं आहे असं कल्पना पण केली नव्हती. तर फारच इंटरेस्टिंग आहे. पण मला सांगा की हे जे सगळं तुम्ही कॅल्क्युलेशन करता, मग या सोलर एनर्जी किंवा सोलर एनर्जीचं जनरेशन या सगळ्यातली तुमची काही बॅकग्राऊंड आहे का? म्हणजे तसं माझं शिक्षण फिजिक्सचं आहे. मी फिजिक्स मास्टर्स केलेलं आहे आणि त्यामुळे थोडंसं सायंटिफिक बॅकग्राऊंड होता माझ्या सुरुवातीपासून, आणि मी अजूनही तसं सायन्स ओरिएंटेड आहे पूर्ण. तर त्याप्रमाणे मी मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे भरपूर कॅल्क्युलेशन्स करू शकतो स्वतः. म्हणून हे सगळं थोडंसं इझी गेलं आम्हाला. आणि दुसरं की तिथल्या ज्या कंपन्या आहेत त्यांची जी गरज होती ही खूपच नॅरो होती. म्हणजे हा खूपच युनिक फील्ड आहे आणि या फील्डमध्ये आम्ही म्हणजे असं सांगू शकतो की खूपच एक इनसिग्निफिकंट फील्डमध्ये पण आमचं खूप सिग्निफिकंट काम आहे त्या फील्ड. राईट. आपण त्याला इनसिग्निफिकंट म्हणायच्या ऐवजी व्हेरी निश म्हणू शकतो. कारण असा निश असल्यामुळेच तुम्हाला तुमचं स्पेशलायझेशन इतक्या हायेस्ट क्वालिटीच्या लेवलला नेता आलंय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट. इट्स रिअली ग्रेट थिंग अँड थिंग टू बी प्राऊड ऑफ. So we have about 5,000 clients in US registered. अच्छा, दॅट्स अ बिग नंबर. या, आणि 70 लोकांच्या थ्रू तुम्ही 5,000 क्लायंट्स मेंटेन करताय. इज अ ग्रेट
ग्रेट रेशो आय वुड से, कारण आजकालच्या जगात सगळीकडे कमीत कमी मॅनपॉवर मध्ये जास्तीत जास्त आउटपुटची जो ट्रेंड आहे तो तुम्ही प्रत्यक्ष करून दाखवलाय असं म्हणायला हरकत नाही. तर याबद्दल बोलून झाल्यानंतर आता आपण ज्या कारणासाठी आपण इथे गप्पा मारायला आलो त्या विषयाकडे वळूया, की मी ज्याला एंजल मेंटरिंग म्हटलं. आता मला तुम्ही तुमच्याच शब्दात हे एक्झॅक्टली काय आहे हे सांगा, इन्स्टेड ऑफ मी डिस्क्रायबिंग इट इन एनी अदर वे. तर याच्यामध्ये काय होतं की ऍक्च्युली सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या खूप ऑर्गनायझेशन्स भारतभर काम करता आहेत आणि खूप चांगली चांगली कामं होत आहेत. म्हणजे असं आपण म्हणतो की आजूबाजूला परिस्थिती निराशाजनक असताना या संस्था आहेत, या खूपच एक आशेचा हे दाखवतात, आपल्याला दिवा दाखवतात असं म्हणता येईल. तर या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, या संस्थांना प्रोएक्टिव्हली आयडेंटिफाय करून त्यांना ज्या पद्धतीची मदत अपेक्षित असते किंवा हवी असते, गरज असते, ती मदत पुरवणं आणि त्याच्याशिवाय काही व्हिजन सुद्धा त्यांच्यामध्ये डेव्हलप करणं. कारण बरेचदा काय होतं की या संस्थांचे जे फाउंडर्स असतात ते आपल्या कामाकरता इतके पॅशनेट असतात, आपल्या कामामध्ये इतके बुडलेले असतात की कदाचित त्यांना तो बर्ड्स आय व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो कुठेतरी कमी पडतो. काही वेळेला, प्रत्येक वेळेला असं नाही म्हणत, पण काही वेळेला तो कमी पडतो. तर अशा ठिकाणी इंटरव्हेन करून जर आपण तो व्ह्यू त्यांना देऊ शकलो आणि ज्या स्केलवर आज ते काम करत आहेत ते आपल्या मदतीने आपल्या वेगवेगळ्या, म्हणजे आमच्या आता मित्रमंडळ आहे, त्या मित्रमंडळांना एकत्र घेऊन आम्ही हे सगळी मदत त्यांना करतो. तर यांच्या मदतीने ती जर स्केल त्यांची वाढवू शकलो तर आज त्यांचा रीच जो एक्स नंबर ऑफ लोकांपर्यंत असेल तर तो वाढून एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर किंवा त्याच्यावर आणखी किती जाऊ शकतो, हा आमचा सतत प्रयत्न असतो. अरे वाह. और एक बात होती है इसमें कि अगर हमने इंटरफियर किया वहां पे, तो इंटरफियर करने की बजाय हम उसको सपोर्ट किया अगर हम बोलते हैं तो उससे उनकी एफिशिएंसी लेवल चेंज होती है. जब वो अपने कामों में पूरे तरह से लगे रहते हैं तो फॉर एग्जांपल उनकी मैनेजमेंट कैपेसिटी कम पड़ती है. जैसे पानी का काम करने वाली कोई ऑर्गेनाइजेशन है तो सिर्फ पानी के बारे में सोचती है, लेकिन उस पानी के मैसेज को कैसे दूसरों तक, बाकी लोगों तक कम्युनिकेट करना, या उस मॉडल को कोई और ऑर्गेनाइजेशन कैसे अच्छे से उठा ले, इस बारे में कोई डॉक्यूमेंट बनाना, ये सब चीजें वो नहीं कर पाते क्योंकि उनका फोकस रहता है कि आज मुझे इस गांव में पानी पहुंचाना है, डॉक्यूमेंट से हमको कोई लेना देना नहीं है. तो ऐसे में अगर हमने उनको विजन दिया, सब कुछ किया, तो जो काम है वो बहुत आगे तक बढ़ जाता है. और इसके बहुत से उदाहरण हुए हैं. मतलब करीब यवतमाल में जो पानी का काम हुआ बहुत सारा, उसमें हमारी एक संस्था थी जो 1 लाख हेक्टेयर पानी खेत के लिए पानी का काम कर पाई, सिर्फ इसलिए कि उसका डॉक्यूमेंटेशन अच्छा कर पाए, उसके विजन बना पाए और उससे लोगों को जोड़ पाए. क्या बात है, क्या बात है. तर मला असं विचारायचं होतं की ह्याची सुरुवात कुठून झाली, जेव्हा केव्हा हे असं तुम्ही आता करताय आणि गेली कितीतरी वर्ष तुम्ही हे करताय, पण या सगळ्याचं बीज कुठे रोवलं गेलं? काही अशी घटना होती तुमच्या समोर, काही असा प्रसंग आला, कुठली संस्था तुम्हाला वाटलं की अरे यांना आपण मदत करायला पाहिजे आणि त्यातून हे सुरुवात झाली? ये तो ऐसा एकदम पॉइंट आउट नहीं करते आएगा कि कैसे हुआ, क्या हुआ. हमको लगता है कि ये तो सिर्फ वे ऑफ लाइफ है. मतलब ये बस होते गया. सिर्फ इसमें एक बहुत बड़ा चेंज कुछ 10-12 साल पहले आया था जो मुझे डिस्टिंक्टली याद है. इसके पहले जो हम काम करते थे उसमें हम लोग अपनी तरफ से मदद देके, अपनी तरफ से अपना सपोर्ट दे करके हम भूल जाते थे कि हाँ ठीक है, हो गया ये काम खत्म, और हम उसको फिर से एक ऑर्गेनाइज एफर्ट की तरह से नहीं देखते थे. उस बीच में हमको 10-12 साल पहले बंबई में एक रमेश कचोलिया अंकल हैं और एक निमेश भाई है हमारे. इन लोगों से हमारी मुलाकात हुई और इन लोगों से मुलाकात होने के बाद हमको समझ में आया कि इस काम को अगर ऑर्गेनाइज किया तो इसका इम्पैक्ट कितना बड़ा हो सकता है. तो उसके बाद से हम लोगों ने अपने आप को बहुत ऑर्गेनाइज किया. फिर तो पिछले 10-12 सालों में उसका इम्पैक्ट बहुत चेंज हुआ है. और रमेश जी और निवेश भाई जो है वो इस मामले में हम लोगों के एकदम अच्छे मित्र और अच्छे आदर्श हैं. आमचे मेंटर्स आम्ही त्यांना म्हणू शकतो. और मतलब अभी बंबई में रहते हुए भी वो हमारे बहुत ही करीब रहते हैं. तो उन्होंने ये बताया कि इसको ऑर्गेनाइज करने से क्या हो सकता है. मतलब बताने के लिए अलग से शब्द नहीं यूज किए उन्होंने, सिर्फ उनके कामों को देख के हमको समझ में आया कि ऑर्गेनाइज करना चाहिए.
True. There are many people who just become example through their work instead of using any words, and that's more important. That is more impactful. No doubt about it. So आपण आता मग असं बघूयात की आतापर्यंत तुम्ही अशा ज्या लोकांना मदत केली आहे त्यातली काहीतरी स्पेसिफिक वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातली जी कामं करणारी संस्था आहे त्यांच्याबद्दल थोडं सांगा. तुम्ही आता एका संस्थेचं नाव सांगितलं की जी पाण्यावरती काम करते, पण बाकी कुठल्या कुठल्या क्षेत्रातली लोक आहेत की जी ज्यांना तुम्ही मदत केली आहे? या संस्थांबद्दल बोलायच्या आधी थोडंसं मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही एंजल मेंटरिंग हा शब्द वापरला तेव्हापासून मला तो की हे जे काम आम्ही करतो याच्यामध्ये बरेच म्हणजे हे 10-12 वर्षापासून जे अतुलने आता सांगितलं की रमेश भाई आणि निमेश भाई भेटल्यानंतर आमचं थोडासा एक ऑर्गनाइज पद्धतीने आम्ही चालू केलं आणि हे काम करताना अशा बऱ्याच इंडिव्हिज्युअल्सना आम्ही भेटलो की त्यांना कुठल्या संस्थेचा बॅकग्राऊंड नाहीये किंवा संस्था त्यांच्या पाठीशी नाहीये, ते एकटे आहेत पण तरी काय कुठल्या तरी क्षेत्रात ते काम करू इच्छितात, खूप धडपड करू इच्छितात एखाद्या क्षेत्रामध्ये. आणि मग असं जाणवलं की त्यांना सुद्धा थोड्याशा सपोर्टची गरज असते, कारण त्यांना जर बेसिक सपोर्ट नाही मिळाला ना तर आज आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की तरुण मुलं जी आहेत ती जनरली घरातनं बाहेर पडली की त्यांना कमावणे हा एक म्हणजे घरच्यांचा पण अपेक्षा असते, घरच्यांची पण, आणि त्यांच्याही करता तो एक उद्देश बनतो, कारण डे टू डे लाईफमध्ये त्यांना पैसे हवेच असतात जगण्याकरता, जगण्याच्या गोष्टींकरता. मग त्याच्या मागे जर ते लागले तर कदाचित ते त्यांना जे काम करायचं आहे, ज्याच्या करता त्यांना धडपड करायची आहे, जे पॅशन त्यांच्या मनात आहे करण्याचं, तर ते मग परस्यू नाही करू शकत, त्याच्या मागे नाही जाऊ शकत. तर असे बरेच इंडिव्हिज्युअल्स, अशा बऱ्याच तरुण मुलांना आम्ही भेटत गेलो, ते तरुण मुलं आमच्या संपर्कात येत गेले आणि संस्थांबरोबर आम्हाला जाणवलं की या तरुण मुलांना सुद्धा अशाच प्रकारच्या सपोर्टची गरज आहे. अरे वा. आणि त्याच्यामुळे मग आमचा जो हा व्याप आहे तो फक्त संस्थांपुरता मर्यादित न राहता बऱ्याचशा तरुण मुलांपर्यंत सुद्धा पोहोचला आहे, वैयक्तिक इंडिविजुअल्स पर्यंत ही हा पोहोचलेला आहे. और इसमें एक बहुत ही अच्छी बात ऐसी होती है कि जैसे देखिए अगर कोई ये बच्चे हैं जो बहुत अच्छा काम करना चाहते हैं और बहुत पैशनेट हैं, तो 22 साल 23 साल की उम्र में, 24 साल की उम्र में उनकी कमाई नहीं रहती है कुछ भी, ना तो उनके पास संस्थात्मक ढांचा रहता है जिससे उनको कुछ फंड मिल जाए. अगर ये बच्चे उस समय कोई नौकरी क्लर्क की करने लगे या कहीं और जगह पे छोटी सी नौकरी में लग जाए तो ये हमारा सबका एज ए समाज बहुत बड़ा नुकसान होगा. अगर बहुत बहुत इम्पोर्टेंट थॉट आप दे रहे हैं कि अगर वो लोग कहीं और खींचे जाए तो इससे समाज का नुकसान होगा. वाह. और ये बच्चों को अगर हमने थोड़ी सी फेलोशिप दे दिया, जिसको हमने फेलोशिप शब्द प्रयोग करना चालू किया, हमने इनको थोड़ी सी फेलोशिप दिया जो जिससे वो सस्टेन हो सके. वो फेलोशिप अमाउंट 15,000 रुपए, 20,000 रुपए, 25,000 रुपए कुछ भी हो सकती है, डिपेंडिंग ऑन की लोकेशन क्या है, वो काम कितना करना चाहता है, क्या उसकी फाइनेंशियल बैकग्राउंड है. तो उस वजह से वो क्या होता है, वो बच्चा फिर नौकरी नहीं ढूंढता और वो काम करने लगता है. उसका जो काम वो करता है बच्चा, वो काम लाखों रुपए पगार देके भी कोई भी एम्प्लॉय नहीं कर सकता, क्योंकि उसके पास पैशन नहीं होगी, उसके पास पैशन नहीं है. तो ये हमारे लिए बहुत ही सस्ता सौदा है. क्या बात है. म्हणजे बिझनेस पॉइंट ऑफ व्यू मैं बिजनेसमैन हूँ, तो मेरे लिए बहुत ही सस्ता सौदा है कि मैं किसी बच्चे को फेलोशिप में 15,000 रुपए दे दूं और वो बच्चा साल भर उसको चाहिए वो काम करे जिससे समाज का नुकसान, समाज का पूरा फायदा हो, नुकसान होने से बचे, और उस समाज का एक घटक मैं भी हूं तो फाइनली मुझे भी अच्छा लगे. तो ये बहुत ही सस्ता सौदा है. Right. The return of investment is going to be really very high. Yes. And this is where we always say that कि हमारा जो इन्वेस्टमेंट है उसका रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट जो है वो किसी भी शेयर मार्केट से बहुत ज्यादा है. Of course. सिर्फ वो पैसा मेरे अकाउंट में नहीं आता. Right. Which is fine. I have enough for myself. आणि मुख्यतः समाजातच जातोय, समाजासाठी जातो आहे. And I am, म्हणजे मी पण त्याच समाजातला एक घटक आहे. I am a beneficiary of that. So indirect beneficiary we can say. नहीं, I am direct beneficiary. Okay, you are a direct beneficiary. Yes, I am direct beneficiary. If 100 kids in a school are getting educated, it's my direct benefit. True. लेकिन अब मुझे ये आपको पूछना है कि अगर किसी को आप फेलोशिप देते हैं, से आपने किसी बच्चे को एक साल भर के लिए फेलोशिप दे दी,
और हाँ। साल भर के बाद जो कुछ वो करना चाहता था वो किसी वजह से आगे नहीं जा सकता है, हाँ, तो हाउ डू यू गाइस स्टेट दैट? तो अभी दो बातें होती है इसमें। एक तो बात यह है कि साल भर बहुत छोटा समय होता है, तो हम लोग किसी भी बच्चे को जब कमिट करते हैं तो हम उनको अनलिमिटेड कमिट करते हैं ओह, कि तुम जब तक चाहो हम देंगे। हम्म, तो कुछ कुछ फेलोशिप हमारी 5 साल 6 साल भी चलती हैं। अरे वाह, तो और उसके बाद जब उसकी ऑर्गेनाइजेशन खड़ी होती है, जब उसके ऑर्गेनाइजेशन को फंड आने लगते हैं, तो बच्चा खुद बोलता है कि अब मुझे जरूरत नहीं है फेलोशिप की। और दूसरी बात यह है कि अगर कोई बच्चा परफॉर्म नहीं कर पाया, हाँ, तो ऐसा तो बहुत बार होता है ना कि हमारे बिजनेस, हमारे काम कहीं थोड़े से रुक जाते हैं, तो करेक्ट, उसको हमें भूल जाना चाहिए केवल। राइट, राइट, मतलब वो सिर्फ भूल जाने की कहानी है। उसका कोई और दूसरा मीनिंग नहीं रहता है कि अरे अब हम अगली बार फूक फूक के कदम रखने चाहिए, ऐसा कुछ नहीं होता है। म्हणजे कुठे उल्लेख करायची गरज नाही किंवा त्याच्यामुळे डिमोटिवेट होण्याची गरज नाही. गरज नाही. इट्स अ पार्ट ऑफ द एंटायर प्रोसेस की त्यातलं Right. आपण जेवढं इन्व्हेस्ट, परत जसं कुठलाही व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा एंजल इन्व्हेस्टर हाच विचार करतो की मी जर 10 ठिकाणी इन्व्हेस्ट केलं आणि त्यातली एक जरी कंपनी पुढे गेली Exactly. तरी Correct. इट इज गोइंग टू गिव्ह मी व्हॉट आय वॉन्ट, अदर Exactly. नाईट्स मे फेल कम्प्लिटली. सेम फिलॉसॉफी, सेम मॉडेल तुमच्याकडे आहे असं मला दिसतंय. पण याच बरोबर मला असं वाटतं की आय एम जस्ट थिंकिंग, आणि हे माझं पर्सनल मत आहे की समजा एखाद्या प्रोजेक्टला म्हणावं तितकं यश आलं नाही आणि असं तुम्हाला दिसलं की अरे हा जे करतोय ह्याची डिरेक्शन चांगली आहे, याचे इंटेन्शन चांगले आहेत, पण काहीतरी चुकतंय आणि काहीतरी स्मॉल बदल केला, ज्याला आपण टिपिकल स्टार्टअप टर्मिनॉलॉजी मध्ये पिवोटिंग म्हणतो, की जे आहे तेच पण जरा थोडा बदल करून मार्केट बदलायचं, प्रॉडक्टची लेवल बदलायची, प्रोडक्टच्या फीचर्स बदलायच्या, अशा टाईपचं पिव्होटिंग तुम्ही काही सजेस्ट करता का, सो दॅट ही विल सस्टेन? नक्कीच नक्कीच. जेव्हा तो मुलगा आमच्याकडे 3-4 वर्ष, काही काही 5-6 वर्ष सुद्धा आम्ही म्हटलं, तर हे जेव्हा एक काय म्हणतात त्याला, जास्त वेळेकरता असं एक रिलेशन बनून जातं ना, की तुम्ही जास्त वेळ त्याच्याबरोबर घालवता आहात, तर डेफिनेटली या सगळ्याच गोष्टी येतात, चर्चा होतात, कुठे आपण चुकतो आहोत हे बोलल्या जातं, काय करेक्शन्स करू शकतो ते बोलल्या जातं. तर ही भूमिका नेहमीच निभावी लागते. और इसमें आणि क्या, ती सहज असते, म्हणजे कारण ते चर्चा करतात ना, तेही आपल्याकडे येतात, आपणही त्यांचं काम बघत असतो, तर हे सहज होणारा एक संवाद असतो. म्हणजे हे ऑर्गॅनिकली घडत जातं, कारण शेवटी इतकी वर्ष बरोबर काम केल्यानंतर ती लोक आणि तुम्ही हे जवळजवळ फॅमिली मेंबर्स सारखे होत असणार असं मी विज्युअलाइज करतो आणि बहुतेक तसंच होत आहे. करेक्ट, अगदी बरोबर. और इसमें कैसा होता है कि हम लोग इसको बर्ड्स आई व्यू से देख पाते हैं, और जब बच्चे या जब एनजीओ काम करती रहती है तो जमीन पे काम करती रहती है, तो हमको उनसे थोड़ा सा दूर का भी दिखाई दे जाता है कभी कभी. तो उसमें करेक्शन करने के लिए हमारे सजेशंस जा सकते हैं और जाते हैं, और सजेशन एक्सेप्ट करना उनका काम रहता है. उसकी हम कंडीशन नहीं रखते कि हमने सजेशन दिया तो तुमको मानना चाहिए. तो फ्रीडम काम करने का उनके पास होना चाहिए. और हमको एक और लगता है कि हम हमेशा बैकग्राउंड में ही बने रहने चाहिए, फेसलेस होके काम करना चाहिए. तो उससे क्या होता है कि ऑर्गेनाइजेशन को जो फेम मिलनी है उस ऑर्गेनाइजेशन को ही मिलनी चाहिए. उसका फेम हम तक आया तो ठीक नहीं होगा वो, क्योंकि वैसे भी उनके कामों में हमारा कंट्रीब्यूशन बहुत ही थोड़ा सा है. मतलब एक ऑर्गेनाइजेशन है जिसके फाउंडर ने अगर उसकी पूरी जिंदगी लगा दिया है उसके लिए, उस काम के लिए, उसके कंपैरिजन में हम लोगों ने हमारी जिंदगी का कुछ घंटा रोज का या हमारी जिंदगी में कमाए हुए पैसे का कुछ हिस्सा लगाया है. उसने तो उसकी पूरी जिंदगी लगा दी है, तो उसका काम, उसका महत्व बहुत ज्यादा है हम लोगों से, और उसको हम कम नहीं कर सकते, उसको हम छीन नहीं सकते. दैट इज राइट. इतना ही ख्याल रखना रहता है हमको ये सजेशन देते समय. Wow, wow. This is really, I would definitely say something very unique that you guys are doing, especially keeping your own contributions and keeping your contributions to such a faceless level, such a
low profile level, because otherwise anybody whosoever invests whatever in any company, they want either big returns or they want at least the name recognition for work that they have been doing. And there is where I believe you guys stand completely out and stand out very proudly, very big way, I must say that. Let's talk about some of the examples that you guys have helped म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणून आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल किंवा वैयक्तिक सुद्धा अशी काही उदाहरणं आपण बोलूयात की ज्याच्यामुळे आपल्याला जास्त अंदाज येईल की तुमचं काम कुठल्या कुठल्या पद्धतीने पुढे जात आहे. तो जैसे एक ग्रुप है हमारे पास में 5-6 साल पहले आया था बच्चों का, और वो ग्रुप में मेजॉरिटी में आयुर्वेद डॉक्टर्स हैं. ओके. तो ये ग्रुप को हमने साथ में मेंटर करना चालू किया, और अभी वो ग्रुप में करीब 26 डॉक्टर हैं. 3 से चालू हुए थे वो. अभी नागपुर में इनके पास 4 हॉस्पिटल हैं, और इसके अलावा नागपुर के आसपास के जगहों पे छोटी छोटी जगहों पे डॉक्टर्स जा जाके प्रैक्टिस भी करते हैं. ओके. तो वीकेंड में जाके अपने अपने विलेजेस में काम करते हैं, और वीकडेज में नागपुर में काम करते हैं. कुछ बच्चे परमानेंटली गढ़चिरौली में, गोंदिया में, भंडारा में, यवतमाल में जाके प्रैक्टिस करते हैं. और ये बहुत ही एथिकल प्रैक्टिस वाला और मेडिसिन फ्री लाइफ रह सके, आरोग्य की तरफ हम देख सकें, हम बीमारी के इलाज की तरफ ना देखें, इस ढंग से प्रैक्टिस करने वाले बच्चे हैं पूरे. तो एक ऐसा एक बहुत ही बड़ा, बहुत ही सुंदर इकोसिस्टम तैयार हुआ है जिसमें कि 25 से 26 डॉक्टर्स हैं. अभी इसमें हमारे साथ में होम्योपैथी डॉक्टर, MBBS डॉक्टर भी जुड़ने लगे. तो अब ये ग्रुप और बड़ा होते जा रहा है, और इस वजह से अब ये होलिस्टिक हेल्थ प्रैक्टिस भी चालू कर सकते हैं और कर पा रहे हैं. तो हेल्थ को होलिस्टिक ढंग से देखना ये इन्होंने चालू किया है. मतलब हमको जो है ट्रीटमेंट पेशेंट को देना है, किस पैथी से देना है ये इंपॉर्टेंट नहीं है, और उसके बाद पेशेंट ट्रीट होके आरोग्य के साथ घर वापस जाए, ये इसका फाइनल है. तो ये 3 बच्चों के साथ चालू होके अभी ये जो टीम है ये 26 बच्चों तक पहुंची है, और ये एवरी ईयर बढ़ते जा रही है टीम में. वाह. तो अभी आयुर्वेद कॉलेज के जो फाइनल ईयर के बच्चे हैं वो इनके साथ इंटर्नशिप करते हैं. इंटर्नशिप करके 2 साल 3 साल रहते हैं, उसके बाद डॉक्टर बन जाते हैं. देखिए, हम लोग क्या एक तकलीफ ये है कि आयुर्वेद भी एक बहुत ही अच्छी प्रैक्टिस है. मैं अपने संस्कृति के गुणगान को नहीं बोल रहा हूँ, सिर्फ उस ट्रीटमेंट मेथड के बारे में बात कर रहा हूँ कि बहुत ही साइंटिफिक ढंग से मैं देखता हूँ उस ट्रीटमेंट को कि कैसे है, और वो बहुत अच्छी होती है ट्रीटमेंट, और बहुत अच्छी है. हर चीज में नहीं अच्छी होगी जरूरी नहीं है, लेकिन जिसमें है उसमें बहुत अच्छी है. लेकिन आयुर्वेद के जो डॉक्टर होते हैं, इनको हॉस्पिटल वाले और छोटे या बड़े कोई भी हॉस्पिटल वाले सिर्फ एक अटेंडेंट की ड्यूटी रात भर के लिए लगाते हैं. माय गुडनेस. इनको खुद की प्रैक्टिस करने पाने वाला डॉक्टर करके कोई देखता नहीं है. और खुद की प्रैक्टिस करना जब चालू करते हैं बच्चे, तो इनको पैसे मिलने में भी इतना समय लगता है कि उतने दिन तक सस्टेन नहीं कर पाते. तो किसी न किसी हॉस्पिटल में नाइट ड्यूटी करेंगे, फिर दिन में, मतलब बहुत सारी तकलीफें होती हैं इनको. और सेकेंडरी ट्रीटमेंट मिलती है एज अ डॉक्टर इनको, नॉट अ फर्स्ट सिटीजन ट्रीटमेंट. तो अब ये प्रैक्टिस होने की वजह से, ये ढंग से जो एक मूवमेंट चालू हो गई नागपुर में हमारे पास, इसकी वजह से अभी बच्चे खुद सोचने लगे हैं कि हम भी इंडिविजुअल प्रैक्टिस कर सकते हैं. और एक बड़ा ग्रुप तैयार हो रहा है बच्चों का जो बोलता है कि हम आयुर्वेद डॉक्टर्स हैं और हम प्रैक्टिस करना चाहते हैं. क्या बात है. तो एक मेजर चेंज आया हुआ है ये ढंग से आयुर्वेद प्रैक्टिस के ऊपर. और हम हालांकि इनको हमेशा ये बात बताते हैं, क्योंकि थोड़ा सा साइंस सोचता हूं मैं हमेशा, तो हम इनको हमेशा ये बात बताते हैं कि जब तुम 50 साल के हो गए, 55 साल के हो गए, तब तक अगर तुमने चरक की किताब में एक पेज एडिट न किया हो, एक पेज डिलीट न किया हो, या एक पेज ऐड न किया हो, तब तक मैं तुमको डॉक्टर नहीं मानूं. क्या बात है. सच यूनिक अप्रोच. हम नहीं चाहते कि तुम सिर्फ चरक के फॉलोअर बने रह जाओ. हम चाहते हैं कि तुम उसमें चेंजेस भी लाओ जहां जरूरत है, कंट्रीब्यूट करो उसमें, कंट्रीब्यूट करो इसमें. तो ये बच्चे इस ढंग से तैयारी कर रहे हैं अपनी पूरी.
Wow, that's a great example. And now I'm glad that it's taking such a big shape that starting from 3 now is going up to 25. It's a pretty significant difference. And if people start seeing this kind of a change happening around them, the things will start slowly changing. Right? Absolutely. आता हे आता जे आपण उदाहरण सांगितलं ते काही ग्रुपनी केलेल्या कामाचं उदाहरण झालं. मला इंडिव्हिज्युअल उदाहरणं काय असतील तर ती नक्की आवडतील. आणि एस्पेशली मुलींनी किंवा बायकांनी जर काही केलेलं असलं तर ते मला ऐकायला जास्ती आवडेल. कारण मला असं वाटतं की पुन्हा एकदा बाकी सगळीकडे जे डिस्क्रिमिनेशन होतं आणि कमी मदत मिळते, कमी रेकग्निशन मिळतं, ते मुलींना बायकांना आहे. तर तशा जर काही एक्झाम्पल्स असतील तर आपण त्याच्याबद्दल जास्ती बोललेलं मला आवडेल. शेताच्या कामाबद्दल आणि पॅरेंट्स याच्याबद्दल म्हणजे स्पेसिफिकली व्यक्ती आणि मुलीचं नाव घेतलं तर मला ते एक एक्झाम्पल नक्कीच सांगावं असं वाटतं. म्हणजे एक आर्टिस्ट मुलगी आहे आणि खूपच पॅशनेट, खूप सुंदर तिचं आर्ट म्हणजे आर्ट परफॉर्मन्सेस जे काही आहेत तिचे फार सुंदर आहेत. त्या क्षेत्रातले आम्ही तसे फारच अरसिक म्हणू ज्याला, किंवा नाही कळत आम्हाला त्याच्यातलं आर्ट मधलं. पण तिचा आमचा जेव्हा कनेक्ट झाला तेव्हा तिचं ते एक तळमळ जी होती ती आम्हाला खूपच भावली होती. आणि आम्ही तिच्याबरोबर बोलत राहायचो, चर्चा करत राहायचो, समजून घ्यायचा प्रयत्न करायचो की आर्ट म्हणजे नक्की काय असतं आणि ती काय करते मुख्यतः. तिचं एक मात्र नक्की होतं की तिचं गाव आहे नागपूर एक 80 किलोमीटरवर 60 किलोमीटरवर पारडसिंगा नावाचं एक गाव आहे, मध्य प्रदेशातलं गाव आहे ते, बॉर्डरवरचं. तर तिथे तिचं घर होतं, म्हणजे जे काका आजोबा लोक तिथे राहायचे. तर तिला हे होतं की त्या गावात जाऊन आपण काहीतरी करायचं आहे. आणि काय करायचं हे खूप क्लिअर नसलं तरी आर्टच्या माध्यमातून गावातल्या लोकांपर्यंत पोहोचून काही आपण चेंजेस म्हणजे गावात काही बदल आणू शकतो का ते बघायचं, ते एक्सप्लोर करायचं, या उद्देशाने ती गावाकडे जाण्याचा तिचा बेत होता. आणि तशी ती गेली सुद्धा. आणि गावाकडे गेल्यावर तिने खूपच युनिक काही एक्सपेरिमेंट्स केले, फारच युनिक एक्सपेरिमेंट्स होते ते. तिथे त्यांचं शेत होतं, एक आहे म्हणजे अजूनही. तर त्या शेतामध्ये लँड आर्ट हा एक प्रकार तिने चालू केला. आता आर्टिस्ट असल्यामुळे तिला त्या आर्टचं माध्यम फारच सहज होतं तिच्याकरता. लँड आर्ट मध्ये तिने काय केलं की शेताचा जो भाग आहे आपला जितका, तर तिथे वेगवेगळ्या भाज्या लावतोच आपण. तर त्या भाज्या लावताना अशा काही शेपमध्ये लावायच्या, म्हणजे एका आर्टिस्टिक शेपमध्ये लावायच्या आणि त्या माध्यमातून काही मेसेज समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. असं म्हणजे ते एक वेगळ्याच प्रकारचं प्रयोगच होता तिचा. आणि या प्रयोगाचं महत्व किंवा त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आम्हाला तेव्हा कळला जेव्हा तिने आपल्या शेतामध्ये काही एक 4-5 वर्षांपूर्वी मला वाटतं मोदीजींचा चेहरा केला. वेगवेगळ्या भाज्या त्या चेहऱ्यामध्ये ग्रो केल्या, त्या चेहऱ्याच्या शेपमध्ये लावल्या. त्या शेपमध्ये म्हणजे वरून पाहिलं तर अगदी प्रॉपर तो मोदींचा चेहरा दिसायचा शेतामध्ये पूर्ण. आणि खाली त्यांनी लिहिलं होतं, डिअर प्राईम मिनिस्टर प्लीज ग्रो इन इंडिया. म्हणजे तेव्हा मोदीजींचं मेक इन इंडिया आणि पॉप्युलर होत होते त्यांचे जे कॅम्पेन्स होते ते. आणि त्याच्यात सरसो कुठला देसी, तो उसमें अभी तब क्या हो रहा था कि जो भी चीज अपने यहाँ पे कम पड़ती है या जिस चीज का रेट बढ़ जाता है उस चीज को इंपोर्ट करना ये हमारे यहाँ की रेगुलर स्ट्रेटेजी है. प्याज का रेट बढ़ गया तो प्याज इंपोर्ट कर लो, बीज इंपोर्ट कर लो, बीटी जो सीड्स हैं पूरे इंपोर्टेड ही हैं, अपने यहाँ के नहीं है. तो उसने वो कैंपेन किया कि डियर प्राइम मिनिस्टर प्लीज ग्रो इन इंडिया. और वो आर्ट के माध्यम से करने से 2 बातें हुई. एक तो ये मैसेज पूरे भारत में फैला, मतलब सभी जगह पे ये मैसेज गया कि ये क्या है. म्हणजे दिल्लीहून मीडिया त्या गावात येऊन तो मेसेज कव्हर करून गेले. अरे वा. म्हणजे इम्पॅक्ट कसा होऊ शकतो कलेचा तो आम्हाला पहिल्यांदा जाणवला म्हणजे तिच्या त्या प्रयोगातून. दूसरी बात ये हुई कि उस गांव में उस पीरियड में 10,000 लोग विजिट किए, सिर्फ देखने के लिए कि मैसेज क्या है और ये कौन कर रहा है. तो उस गांव के लोगों को लगा कि हमारी भी कोई इज्जत है. मतलब कोई भी व्यक्ति, कोई भी समाज किसी अपनी जगह पे तभी रहना चाहता है या जब उसको उस जगह के बारे में
इज्जत रहती है, उसको लगता है कि आई एम वेरी फॉर्चुनेट टू बी बॉर्न ऑन दिस लैंड। अनफॉर्चुनेटली भारत में क्या हो गया है कि गांव को लोगों ने बदकिस्मती से जोड़ दिया। तो इस इवेंट ने उस गांव के लोगों को किस्मत से जोड़ दिया। क्या बात है। वी आर वेरी हैप्पी टू बी बॉर्न हियर। तो उसका बहुत इम्पॅक्ट आहे। अरे वा. आता या इम्पॅक्टचा फायदा तिला असा झाला की गावातले लोक एक तर जोडले गेले आणि तिच्या बरोबर तिचा म्हणजे बऱ्याचशा गावातल्या लोकांनी मग तिला सपोर्ट द्यायला सुरुवात केली तिच्या कामांमध्ये. आणि असं करत करत हळूहळू तिने काय केलं की गावातल्या महिलांचा एक ग्रुप बनवला आणि तिला पूर्ण ऑर्गॅनिक शेती किंवा म्हणजे ज्याला आपण नॅचरल फार्मिंग म्हणतो, नैसर्गिक शेती, याच्यावरच पूर्ण काम करायचं होतं. त्याच्यामुळे गावात तिने त्याचा प्रोपोगंडा ते पसरवणं चालू केलं की हे नैसर्गिक शेतीने सुद्धा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो आणि जास्तीत जास्त आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करायला हवी. थोडंसं तिच्या बोलण्यालाही वजन आलं आणि इतक्या महिला जोडल्या गेल्यामुळे गावामध्ये ते थोडंफार पसरू शकलं. तर एक हा फायदा तिला त्या इव्हेंटचा झाला जो की गाव तिच्या बरोबर उभं राहिलं आणि ह्या ज्या महिला तिच्या बरोबर जोडल्या गेल्या या महिलांना घेऊन तिने वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मग गावात चालू केल्या. या ऍक्टिव्हिटीज मध्ये मग ज्याला आपण म्हणू की गृहोद्योग टाईपचं आपण म्हणू शकतो त्याला, की तिथे सीड पेपर बनवणं, त्याच्यानंतर राख्या बनवणं. त्या राख्या बनवत असताना सुद्धा टू मेक इट शुअर की आपण हे देशी कॉटन घेऊया, बीटी कॉटन नाही घ्यायचा. देशी कॉटनचे धागे घ्यायचे, त्याची राखी बनवायची. त्या राखीमध्ये सुद्धा आपले सीड्स घालायचे जे आपले परंपरागत बियाणं आहे. परंपरागत बियाण्याचं त्याच्यात ठेवायचं. सीड पेपर मध्ये सुद्धा ती परंपरागत बियाणं वापरते आणि मेसेज असाच जातो की ही राखी तुम्ही बांधल्यानंतर जेव्हा काढून फेकाल तर तेव्हा कुठल्या तरी मातीत फेका, तिथे ते बी रुजेल, तिथनं झाड उगवेल. ठीक आहे. तर हा जो मेसेज आहे हा तिने सीड पेपरच्या माध्यमातून आणि राखीच्या माध्यमातून दिला. त्याचबरोबर गावातल्या महिलांना रोजगार मिळाला, कारण राखी बनवणं, सीड पेपर बनवणं याच्यामध्ये सगळ्या महिला तिच्या बरोबर आहेत. बरोबर. तर गावातल्या महिलांना रोजगार मिळाला, एक डिग्निटी मिळाली. और वहां पे उन्होंने पूरा हैंडमेड पेपर बनाने का यूनिट बनाया. वो यूनिट को लगने वाली छोटी छोटी मशीनरी उन्होंने खुद डिजाइन की है. आर्टिस्ट होने की वजह से वो सब किया उन्होंने. तो एक बहुत ही सुंदर यूनिट चालू हो गया वहां पे. तो हाँ, और उस बीच में ये सब काम करते हुए कुछ 3 साल पहले उसकी शादी हुई. तन्मय नाम का अपने ही ग्रुप का एक बच्चा था उसके साथ में, और वो भी उसने अपनी पूना का जॉब और सब काम छोड़ के उसने यही सोचा था कि हमको किसानी करनी है. तो दोनों भी अपने उस गांव में रह गए और दोनों बहुत सुंदर काम कर रहे हैं उस गांव में. म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्यांच्या बरोबर जोडल्या गेलो. नक्कीच. नाही, आणि कलेचा दृष्टिकोन हा जीवनाशी किती छान पद्धतीने जोडला जाऊ शकतो आणि कमर्शियली आणि चांगल्या अर्थाने कमर्शियली त्याचं व्हायबिलिटी किती उत्तम होऊ शकते याचं इतकं सुंदर उदाहरण आहे की काहीतरी कलेतून सुरुवात झाली आहे, कलेला प्रोत्साहन द्यायचंय म्हणून सुरुवात झाली आहे आणि गावातल्या लोकांना रोजगार मिळण्यापासून स्वतःची मशीन्स बनवण्यापर्यंत ते पोहोचलेत. हे खरोखर खूपच अगदी युनिक म्हणण्याजोगं उदाहरण आहे. जसं आम्ही म्हणतोय की आपल्याला थोडासाच सपोर्ट द्यावा लागतो. म्हणजे इथे काय होतं की काही आयडियाज द्यायचंय, व्हिजन द्यायचंय असा भागच नव्हता. फक्त तो कॉन्फिडन्स, तो विश्वास तिला देणं की नाही तू जा, कर, तुला हवं ते कर, आम्ही आहोत. तर हे एवढ्याशा छोट्याशा पुशनी सुद्धा किंवा एवढ्याशा छोट्याशा सपोर्टनी सुद्धा किती मोठं काम होऊ शकतं. और सिर्फ इसमें क्या होता है कि जो फाइनेंशियल बैकिंग थोड़ी सी लगती है, जिसकी वजह से इतने अच्छे बच्चे काम अपना आगे बढ़ा नहीं पाते हैं, अपनी अच्छी आइडियाज को इम्प्लीमेंट नहीं कर पाते हैं, उतनी बैकिंग ही बस देना पड़ता है. अब श्वेता और तन्मय जैसे लोग तो लाखों रुपए की सैलरी देके भी किसी गांव में जाके काम नहीं करने वाले. एब्सोल्युटली. जो कि अगर हमको छोटी सी इन्वेस्टमेंट से मिल रहे हैं तो हम बहुत ही खुश होते हैं. और इसका सबसे बड़ा फायदा होता है कि हमको उनकी कभी कभी कंपनी मिलती है एंजॉय करने. या नक्कीच, फारच छान. तो हमको बहुत उनके साथ में समय बिताने में. राइट. The best output is to always have a choice of good people to be in company. To be around you. That's true.
मला आता असं विचारायचं होतं की या ज्या संस्थांना तुम्ही मदत करता, या इंडिव्हिज्युअल्सना तुम्ही मदत करता, त्यांचं आणि तुमचं पहिलं कनेक्शन होण्याची प्रोसेस काय आहे? इज इट जस्ट थ्रू वर्ड ऑफ माउथ, का तुमची अशी स्वतःची काही फॉर्मल प्रोसेस आहे? काय आहे? म्हणजे समजा कुणीतरी अशा टाईपचंच एक उदाहरण असलेला एखादा मुलगा मुलगी असली आणि त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असलं तर काय करायला लागतं त्यांना? ऍक्च्युली खूप फॉर्मल अशी प्रोसेस नाहीये आमची, काहीच नाही. बरं. आणि रीच पण नाही आहे तसा. म्हणजे वेबसाईट नाही किंवा इंटरनेटवर रीच नाही. म्हणजे ते करायचं पण नाही आहे, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट पण नाही आहे तशी काही. ओके. फक्त काय होतं की वर्ड ऑफ माउथनी किंवा आम्हाला कधी कुठे कोणी काम करताना दिसलं तर आम्ही पण प्रोएक्टिव्हली जाऊन त्यांना अटॅच करतो स्वतःशी. बरं. आणि याच्यात एक लिमिटेशन असं येतं ना म्हणतात की आम्ही जसं नागपुरात राहतो, हो. तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच संस्थांबरोबर जेव्हा तुम्हाला शारीरिक म्हणजे फिजिकली तिथे प्रेझेंट राहावं असं असतं, तेव्हा डिस्टन्सेसचे लिमिट बरेचदा येऊ शकतात. एखादी दूरची संस्था असेल तर आमच्या व्हिजिट्स नॅचरली कमी होतात किंवा त्यांचं आमच्याशी कनेक्शन जे आहे ते थोडं कमी होत जातं. ते कमी होत गेलं तर कदाचित तो कम्युनिकेशन आणि तो जो एक बंध जुळला आहे तो तितका प्रखरपणे किंवा तितक्या यांनी पुढे जाऊ शकत नाही. इफेक्टिव्हली पुढे जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे थोडंसं ते लिमिटेशन पण आम्हाला माहिती आहे, आमचं मर्यादा आहे. तर ते लक्षात घेता आम्ही पाहतो की नागपूर आणि नागपूरच्या आसपास म्हणजे जनरली विदर्भापर्यंत तर नक्कीच आमचा रीच आहे. विदर्भातनं कुठूनही एखाद्या जणांच्या म्हणजे वर्ड ऑफ माउथनी जसं आहे की कोणी कोणी रेफरन्स देतं की तुम्ही त्यांना जाऊन भेटा नागपुरात, किंवा आम्हाला कोणी रेफरन्स देतं की फलाना ठिकाणी काम खूप चांगलं चालू आहे, तुम्ही बघून घ्या एकदा, तर तिथे आम्ही पोहोचतो किंवा तो पर्सन आमच्यापर्यंत असं चालू आहे आमचं. बर. म्हणजे तुम्ही ठरवून त्याची व्याप्ती मर्यादित ठेवलेली आहे, कारण तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचताना जसं ज्या क्वालिटीचं इंटरॅक्शन आणि ज्या क्वालिटीची इनपुट्स द्यायची आहेत ती क्वालिटी मेंटेन करण्याकरता तुम्हाला असं वाटतं की त्या मर्यादित परिघात तुम्ही ते ठेवलं तर त्याला जास्त तुम्हाला फायदा होईल. कारण पैसे देणं हे फक्त एक खूपच छोटा भाग आहे. छोटा भाग आहे. दूरची संस्था असेल तर आपण पैसा नक्कीच देऊ शकतो, पैसे पाठवू शकतो कुठली गरज असेल तेव्हा, पण बाकी जे इनपुट्स आहेत ते डेफिनेटली नाही देऊ शकतो. ओके. या नक्कीच, म्हणजे हे अगदी कळू शकण्याजोगी गोष्ट आहे. मला थोडासा प्रश्न पुन्हा एकदा आपण सुरुवातीला जे बोललो होतो त्याच्याबद्दल जाऊन विचारायचं होतं की तुम्ही पहिल्यांदा म्हणालात की आम्ही अनऑर्गनाइज्ड होतो आणि मग आम्ही ऑर्गनाइज झाल्यानंतर आमचा कामाची इफेक्टिव्हिटी वाढली. ऑर्गनायझेशन झालं म्हणजे काय झालं, कशामुळे ती इफेक्टिव्हिटी वाढली हे मला कळून घ्यायला आवडेल. आम्ही जे करतोय ते महत्वपूर्ण आहे हे समजून घेणं म्हणजे ऑर्गनाइज होणं. ओके. म्हणजे त्याला आम्ही जसं आधी काय करायचो की काही केलं तर त्याचं काही फॉलोअप नाही करायचं, कोणाला काही दिलं तरी त्याचं म्हणजे पाठपुरावा नाही करायचं, आणि तिथे बसून आम्ही काही कंट्रीब्यूट करतो, लोकांना सांगून काही कंट्रीब्यूट करतो, असं काही नाही करायचं. तर जेव्हा ऑर्गनाइज झालो तेव्हा काय झालं की त्याचं पूर्ण एकदा प्रोजेक्ट समजून घ्यायचं, त्याचं पूर्ण काम समजून घ्यायचं, काम समजल्यावर कुठे कुठे उणिवा आहेत त्याचं तिथे आम्ही फिजिकली काही मदत करू शकतो का, पैशाने काही मदत होऊ शकते का, आमचा कुठला मित्र कुठे मदत करू शकतो का, मग त्या लोकांना आमच्या मित्रांशी ओळख करून द्यायची, आमचे मित्र पण त्यांना मदत करू शकतात. ह्याला आम्ही ऑर्गनाइज करणं म्हणजे आम्ही आता लोकांना सांगतो की आम्ही ह्या युवकाला किंवा ह्या संस्थेला आम्ही 5 वर्षापासून मदत करतोय आणि खूप चांगली आहे, तुम्हाला पण करायची असेल तर करा. ओके. हा खूपच तसा म्हणजे फरक, खूप थिन लाईन ज्याला आपण म्हणू शकतो तसा होता. फक्त एकच झालं की पूर्वी आम्ही सगळ्यांसमोर बोलत नव्हतो की आम्ही असं काही करतोय, कारण ते करतोय हा भावच नव्हता कुठे, ते खूप सहज होत होतं, अजूनही सहजच होतं. फक्त हे जाणवतं की आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर त्या संस्थेला आणखी जास्त मदत होऊ शकते. नक्कीच. त्या दृष्टीने त्याला आम्ही म्हणतोय की ऑर्गनाइज झालं. आणि मग त्यांच्या कामाचं डॉक्युमेंट ठेवायचं, त्यांच्या कामात ते काय करतात काय नाही करतात त्याचं आम्ही एक रेकॉर्ड ठेवतो, त्यांना सांगतो की आम्हाला तुम्ही एक मंथली रिपोर्ट द्या, काही करा. तर ह्याला आम्ही ऑर्गनाइज करणं म्हणतो. नाही, ही तर म्हणजे खरोखरच बघायला गेलं तर तशी खूप छोटी गोष्ट आहे
इतक्या ज्या लेव्हलचं ऑर्गनायझेशन तुम्ही म्हणताय, आणि खूप मोठी पण गोष्ट आहे, कारण 0 प्रकारचं ऑर्गनायझेशन असणं ही ओव्हरऑल काम वाढण्याच्या दृष्टीने किंवा कामाला शिस्त येण्याच्या दृष्टीने मारक गोष्ट आहे. आणि खूप जास्ती स्ट्रक्चर झालं तर त्या स्ट्रक्चरच्या खालीच दबून नको जायला, असं पण व्हायला पाहिजे. त्यामुळे तुमची जे स्ट्रक्चर देत आहे ते परहॅप्स जस्ट फिटिंग, जेवढं लागेल तेवढंच अशा टाईपचं आहे. तेवढा। और इसमें क्या होता है, एक और प्रॉब्लम है कि जैसे जो भी संस्थाएं काम करती हैं, इनके पास जो फंडिंग एजेंसी होती है वो किसी प्रोजेक्ट के लिए फंड देती है। उस प्रोजेक्ट को जो फंड मिल जाता है उसमें डेविएशन अलाउड नहीं रहता है। अभी मान लीजिए किसी ऑर्गेनाइजेशन में फंड मिला है कोई गांव में माल न्यूट्रिशन पे काम करने के लिए, करेक्ट, और माल न्यूट्रिशन में काम करने वाले जो उनके वर्कर हैं उनमें से किसी को सीवियर इलनेस हो जाती है, तो वो इलनेस के लिए मेडिकल फैसिलिटी का कोई फंड उस ऑर्गेनाइजेशन के पास नहीं रहता है। तो ऐसे में हम उस अपने कार्यकर्ता को छोड़ तो नहीं सकते। करेक्ट। तो फिर हम ऐसे इनफॉर्मल जगहों पे अपने फंड को फिट कर सकते हैं, क्योंकि इसके लिए हमको कोई प्रोजेक्ट रिपोर्ट नहीं चाहिए। राइट। इसके लिए हमको तुमने 1 साल पहले मार्च में बना के प्रोजेक्ट रिपोर्ट दो, फिर हम अप्रैल में सैंक्शन करेंगे, ऐसा भी हमको नहीं चाहिए। काही फायनान्शियल इयरचं बर्डन नाही आहे आमच्याकडे। तो हमको 17 अप्रैल को किसी ने बोला या हमको 23 जून को किसी ने बोला कि हमको ये इमरजेंसी आ गई, आप कुछ कर सकते हो क्या, तो हम कर देते हैं। तो उससे बहुत सा जो अनप्रोजेक्टेड फंड की जरूरत रहती है ऑर्गेनाइजेशन को, वो पूरी हो जाती है। याच्यामध्ये रमेश अंकल आणि निमेश बरोबर जेव्हा आम्ही काम केलं, मुंबईचे जे आमचे मेंटर्स आम्ही म्हणतो, तर तेव्हा त्यांनी एक गोष्ट खूप स्पष्ट त्यांच्या बोलण्यात नेहमी असायची की आपण फाउंडरवर इन्व्हेस्ट करूया। तो कुठल्याही संस्थेचा जो फाउंडर आहे, मग त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की त्याच्याबरोबर आपण वेळ घालवायचा, म्हणजे वेळही इन्व्हेस्ट करायचा, त्याच्याबरोबर आपली एनर्जी इन्व्हेस्ट करायची, त्याच्याबरोबर आपला पैसा इन्व्हेस्ट करायचा। सो इन्व्हेस्ट ऑन फाउंडर, आणि तिथे जर ती कमिटमेंट आणि पॅशन दिसली तर मग संस्था पुढे जाईलच, म्हणजे कुठे तुम्हाला शंकेला वावच उरत नाही। आणि कदाचित ही नाही तर दुसरी संस्था तो फाउंडर क्रिएट करेल आणि ते पुढे जाईल, कारण दरवेळेला तीच संस्था पुढे जायला पाहिजे असं पण काही नाहीये। करेक्ट। वाव, हे तुमच्याकडून ऐकून अक्षरशः असं मला वाटते की दिस इज रिअली ग्रेट एक्झाम्पल। आणि अर्थातच तुम्ही त्याच्याबद्दल खूप कमी बोलायचं ठरवलेलं आहे आणि मला तुमच्या त्या गोष्टीचा अतिशय आदर वाटतो आणि पुढे न्यायला नको, पण मला खात्री आहे की या सगळ्यातून माझ्या विश्वसंवादचे जे काही श्रोते हे ऐकत असतील त्यांना खूप नक्कीच इन्स्पिरेशन मिळेल। जर या आमच्या श्रोतांपैकी कुणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असलं तर त्यांनी कसं कॉन्टॅक्ट करावं ते जर सांगून ठेवलं तर माहितीसाठी किंवा काही मदत करण्यासाठी ते तेवढं तुम्ही सांगितलं तर बरं होईल। atul.prajakta@gmail.com atul.prajakta@gmail.com। वाव, इतक्या सिंपल पद्धतीने ते आपल्याला करता येईल। ग्रेट। मला वाटतं की जवळजवळ अर्धा तास आपण बोलतो आहोत या विषयावर। खूप छान वेगवेगळी एक्झाम्पल्स तुम्ही सांगितलीत आणि मी म्हटलं तसं हे तुमचं एंजल मेंटरिंगचं काम खरोखरच एक्झम्पलरी आहे। मला आतापर्यंत तरी असं कुठे चालताना दिसलेलं नाहीये आणि या गोष्टीतून प्रेरणा घेऊन किती बाकीची लोक ते त्यांनी जर चालू केलं तर कदाचित माझ्यासारख्या माणसालाही असं वाटू शकेल की अरे आपण यात काही करू शकतो। ते जर झालं तर मला वाटतं तुमच्या कामाला ती मोठी दाद आणि मोठी पावती मिळेल। तुमच्या सगळ्या पुढच्या कार्यक्रमांना, उपक्रमांना आणि तुमच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना खास शुभेच्छा। तुमच्या मेंटर्सना त्यांनी तुम्हाला इतकं छान विचार दिलेत आणि सपोर्ट करतायत त्याबद्दल आमच्या सर्वांतर्फे त्यांना आमचे धन्यवाद कळवा आणि आपण बोलत राहूयात पुढे। एक और बात मुझे लग रहा था कि मैं थोड़ा सा ज्यादा अच्छे से शेयर भी करना चाहूंगा और लोगों को उसके बारे में पता चले, ये इच्छा भी है। तो अभी जो प्राजक्ता ने कहानी बताई श्वेता के बारे में, पारसिंगा विलेज है नागपुर से 60 किलोमीटर दूर। तो चूंकि इन गाँव में हम काम करते हैं, उन गाँव के कुछ न कुछ बच्चे वगैरह या किसी को एम्प्लॉयमेंट की जरूरत होती है, तो वो लोग हमसे पूछते हैं कि कहीं आप नौकरी लगवा सकते हैं क्या, कहीं कुछ हो सकता है क्या पॉसिबल। तो हम उनको किसी दोस्त के यहाँ किसी जगह बोल देते हैं, तो जॉब लग भी जाता है बच्चों का। तो ऐसे में एक बार
उस गांव से फोन आया हमको कि हम 1-2 लोग हैं, हमको कुछ नौकरी की जरूरत है, तो हम मिलने आए क्या। तो हमने बोला आ जाओ मिल लेते हैं। तो जब वो बच्चे मिलने आए तो 10 बच्चे थे, 4-5 लड़कियां और 4-5 लड़के थे, और वो सब चाह रहे थे कि उनको नागपुर में कोई नौकरी मिल जाए ताकि वो काम चालू कर सके, अपना अर्निंग चालू कर सके। तो उस समय हमको बड़ा अजीब मतलब बहुत दुख हुआ कि ये ठीक नहीं चल रहा है, अगर जो चल रहा है तो मैंने बच्चों से पूछा कि मैं आपको जॉब तो लगवा सकता हूँ, उसके पहले कुछ दिखा देता हूँ आपको, और फिर सोचते हैं अपन की कर सकते हैं कि नहीं। तो उनको हमने अपने ऑफिस में हो रहे काम को दिखाया और उनसे पूछा कि आप लोग ये काम करेंगे क्या। तो जनरली हमारे ऑफिस में जो काम चलता है वो यूएस के घरों का 3D मॉडल बनाने का काम चलता है, क्योंकि उसके ऊपर से हम लोग एस्टिमेट जनरेट करते हैं। तो कैड सॉफ्टवेयर में वो काम चलेगा और फिर उसके ऊपर में मॉडलिंग होगी और फिर रिपोर्ट बनेगी। तो उन्होंने वो काम देखा, उनको अच्छा लगा, लेकिन वो बोले कि हमने आज तक कंप्यूटर तो यूज किया ही नहीं है, हम कैसे काम करेंगे ये। तो मैं बोला कि आपको कंप्यूटर यूज करना सिखाना और उसमें एफिशिएंट बनाना तो हमारा काम है, लेकिन उसके पीछे एक शर्त हमारी ये है कि आप अपने गांव में रह के काम करेंगे क्या। तो उन्होंने बोला कि हम करेंगे अपने गांव में रह के काम, कोई हर्ज नहीं है। तो उसके बाद हमने उन बच्चों की नागपुर में ट्रेनिंग चालू किया और उनकी ट्रेनिंग 2 महीने चली। 2 महीने के बाद हमने उसी गांव में एक अपना छोटा सा ऑफिस खोला और उन बच्चों को उसी गांव में काम दिया। उनको उतनी ही सैलरी दिया हमने जो हम नागपुर के स्टाफ को देते हैं उनके गांव में रह के। उसका फायदा ये हुआ कि अगर वो नागपुर में काम करते थे तो अपनी सैलरी का छोटा सा हिस्सा अपने गांव में भेजते थे, अभी अपनी सैलरी का पूरा हिस्सा अपने गांव में वो खर्च करते हैं। अपने गांव की चाय पीते हैं, अपने गांव में दूध खरीदते हैं, अपने गांव में मोबाइल रिचार्ज करते हैं। तो उससे उस पूरे गांव की इकोनॉमी चेंज हो रही है। मतलब 10 बच्चे उस गांव के अगर नागपुर में आके काम करते तो इकोनॉमी में वो फर्क नहीं पड़ता जितना फर्क वो अपने गांव में काम कर रहे हैं तो पड़ रहा है। एब्सोल्युटली। इलेक्ट्रिसिटी की अवेलेबिलिटी और इंटरनेट की अवेलेबिलिटी, ये 2 ही बॉटल नेक थे। ये 2 बॉटल नेक दूर हो जाने के बाद हमको किसी शहर में रह के काम करने की जरूरत नहीं है। एब्सोल्युटली। तो गांव में जाके गांव का रिसोर्स को खराब करने के सिवाय अगर कोई काम हो सकता है तो वो गांव तक पहुंच जाए। हमको उसका सिर्फ मॉडल खड़ा करना है, हमको सिर्फ उसकी ट्रेनिंग देनी है। हमारी जो नॉर्मल ट्रेनिंग 15 दिन में हो सकती थी उसको 2 महीने लग जाएंगे, उसको 3 महीने भी लग सकते हैं। अगर हमने इतनी सेंसिबिलिटी दिखाई तो हम गांव तक रोजगार और गांव तक पैसा पहुंचा पाएंगे। That's true. और ये काम वहां बहुत सुंदर हुआ। अभी उस काम को, उस ट्रेनिंग को खत्म होके उस गांव में बच्चों ने काम चालू करके अभी 2 साल हो चुके हैं। उन बच्चों ने उसके बाद के साल में उसमें से कुछ बच्चियों की शादी हुई तो वो गांव छोड़ के गए, तो काम छोड़ दिया उन्होंने। तो नई रिक्रूटमेंट हुई जो वहां पे, उसकी ट्रेनिंग उन बच्चों ने उसी गांव में दिया। ओके। नहीं आना पड़ा। अभी वो जो यूनिट है वो अपने आप में प्रॉफिट यूनिट है। अब उसका नागपुर के हमारे ऑफिस से कोई कंट्रोलिंग भी नहीं होता है। ओके। म्हणजे आता ती जी मुलं आहेत तेच इव्हन क्वालिटीचं काम, म्हणजे क्वालिटी अश्युरन्सचं जे होतं, क्वालिटी चेकिंगचं जे काम होतं ते सुद्धा ती मुलं स्वतःच करतात आता। और सिर्फ 2 साल में ये काम हो रहा है वहां पे। तो अभी भी मुझे उनके साथ में जो इंटरेक्शन हुआ था वो याद है। और अभी पिछली बार हम गांव में जाके मीटिंग लिए थे तो उस मीटिंग में वो बच्चों ने वो बात मुझे याद दिलाई थी। तो पहली बार हम लोग जब उनकी ट्रेनिंग हो रही थी और अपने ऑफिस में हम साथ में खाना खाने बैठे थे बच्चों के साथ में, तो वो बच्चों से पूछ रहा था मैं कि तुम्हारा अनुभव क्या है, ट्रेनिंग कैसी चल रही है। तो उन्होंने बताया सर सब कुछ तो अच्छा चल रहा है लेकिन बहुत डर लग रहा है कि ये सब कैसे होगा। तो हमने उनको बोला था कि डर तो हमको लगना चाहिए, तुमको क्यों लग रहा है। अगर एक्सपेरिमेंट फेल होगा तो मेरा होगा, तुमको तो डर नहीं लगना चाहिए। तो वो बच्चों ने वो याद रखा था। और अभी हमारी पिछले कुछ महीने पहले मीटिंग हुई थी तो उन्होंने याद दिलाया कि सर आपका डर खत्म हो गया कि नहीं। वाव। बोला कि मुझे तो कभी लगा ही नहीं था डर। आणि याचा एक फायदा आणखी मिळाला ना की ते गावात राहून काम करत असल्यामुळे
गावाकरता त्यांच्याकडे वेळ आहे आता. हम्म. तर त्यांच्याच मित्रांपैकी एक जण जो आता आमच्या म्हणजे या ऑफिसमध्ये काम करत नाही किंवा हे युएसचं जे आमचं काम होतं तिथे काम करत नाही, पण त्याला नर्सरी चालू करायची खूप इच्छा होती गावामध्ये. बर. आणि त्यांनी या सगळ्यांचा सपोर्ट घेतला आणि हे आमचे जे 8-10 जण होते हे सगळे त्याच्याबरोबर काम केलं त्या सगळ्यांनी. त्याची नर्सरी उभी झाली. म्हणजे गावातला रिसोर्स गावातच राहिल्यामुळे गावातला रिसोर्स. एकत्रितपणे किती कामं होऊ शकतात याचं पण एक उदाहरण तिथे प्रत्यक्षच दिसलं आम्हाला. और ये 10 बच्चे जो हैं इनके पास में फाइनेंशियल सिक्योरिटी आ गई ना, तो अब ये लोग क्रिएटिविटी सोचने लगे हैं. मतलब क्रिएटिविटी इज अ फंक्शन ऑफ लेजर. तो फाइनेंशियल फ्रीडम आने से वो जो लेजर आया उनके पास वो सोचने लगे. तो जैसे हमारा ऑफिस का टाइम है 9 से 6 का, तो ये बच्चों ने बोला कि हमारा ऑफिस का टाइम सुबह 6 से लेकर 2 बजे तक रहेगा, ताकि हम 2 के बाद अपने गांव के लिए काम कर पाए. तो अभी वो अपने गांव के सपने देख रहे हैं कि हमें गांव कैसा बनाना है. तो ये चीजें हो सकती हैं अगर हमने गांव की तरफ अलग ढंग से देखा तो. मतलब सिर्फ वहाँ खेती हो सकती है, सिर्फ वहाँ गाय बकरियां चल सकती हैं, और वहाँ पे ऐसे लोग रहते हैं जिनको कुछ समझ में नहीं आएगा, उनको सिखाया नहीं जा सकता. ते लेबर म्हणूनच इकडे म्हणजे शहरांमध्ये जे येतात ते लेबर म्हणून येणं हेच आपल्याला माहिती आहे. बरोबर बरोबर. तो ये एक चीज है जो मुझे लगता है कि इस बारे में अगर लोगों ने कोशिश किया और सभी ऑर्गेनाइजेशन ने, सभी इंडस्ट्रीज ने इस बारे में बात किया, काम किया, तो एक बहुत बड़ी संभावना है गाँव को समृद्ध करने की. Certainly. Again, as I'm saying, this is one of the very unique experiences that I myself having to know all these things firsthand from you guys, and I cannot thank you enough for sharing all this with me. मला खात्री आहे की विश्वसंवादच्या सगळ्या श्रोत्यांना हा कार्यक्रम नक्की आवडेल आणि लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही जसं तुमचं ईमेल आयडी शेअर केलेला आहे तो त्यांना कळेल आणि त्यातनं तुमच्यापर्यंत लोक येतील अशी माझी अपेक्षा आहे. परत एकदा तुम्हा दोघांनाही मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवरती अशाच प्रकारची हटके काम करणारी अनेक मंडळी आपल्याला भेटत असतात. त्यासाठी तुम्ही हा पॉडकास्ट जरूर ऐकत राहा. तुमच्या मित्रमंडळींना त्याच्याबद्दल सांगा. आमच्या फेसबुक पेजला जाऊन लाईक करा. ऐकत राहा आणि ऐकवतही राहा. विश्वसंवाद.